नमस्कार मित्रांनो, जय आदिवासी जय जोहार. माझं नाव आहे राज भोये आणि मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि मित्रांनो आज आपण करणार आहे जव्हारमध्ये जेवढे पण वॉटरफॉल्स किंवा बाकीचे जे ठिकाणे आहेत ते एक्सप्लोरिंग करणार आहेत आजच्या या माझ्या व्लॉग मध्ये. आणि माझ्यासोबत बघू शकता हे सर्व व्लॉगर्सच आहेत आणि आज मीटअप झालेला आहे त्यांच्यासोबत सुद्धा. आणि आज आपण जाणार आहे जव्हार एक्सप्लोरिंग करण्यासाठी. आणि पहिलं ठिकाण आहे आमचं हिरडपाडा वॉटरफॉल. एक्सप्लोरिंग करताना आपला पहिला लोकेशन आहे हिरडपाडा वॉटरफॉल. आम्ही आता इथं जवळच आहेत, त्यांच्या गावाच्या थोडंसं लांब आहे, म्हणजे 500 मीटर वरती दूर. आणि इथून आपण निघणार आहेत, आपले सगळे मित्र आहेत आणि आता आपण जाऊ. तिथं तुम्हाला फुल मध्ये व्हिडिओ बघायला भेटेल, तर व्हिडिओ पूर्ण बघा. हिरडपाडा वॉटरफॉल जव्हार शहरापासून 15 ते 16 किलोमीटर अंतरावरती आहे. त्याच्यामुळे तुमच्याकडे बाईक किंवा इतर कोणती पण गाडी असेल तर तुम्ही आरामशीर जाऊ शकता. आपला हिरडपाडा वॉटरफॉल तिथे आपला मित्र सुद्धा आहे, तुम्ही बघू शकता. आपला मित्र सुद्धा त्याच गावातला आणि बाकीचे सगळे ब्लॉगर त्यामुळे सगळे शूटिंग चालू आहे. इकडे रॅली सुद्धा निघलेली आहे शाळेतली, बघू शकता मित्रांनो. आपला मित्र भेटलाय म्हणून आपल्याला एक थंडीची सोय सुद्धा झालेली आहे इकडे. मित्र असल्यावर म्हणजे आपल्याला थंडीची सोय तर करायला लागणारच ना. वॉटरफॉलला जाताना आपल्याला शाळेतल्या मुलांची रॅली दिसते आणि त्याचबरोबर आपल्या मित्राला व्हिडिओग्राफर म्हणून ठेवले होते. मित्रांनो जो आमचा पहिला लोकेशन होता तो हिरडपाडा वॉटरफॉल होता आणि तिथे आम्ही आलेलो आहेत. आता सर्वजण वरती चढलेलो आहेत आणि तुम्हाला इथून हिरडपाडा वॉटरफॉल दाखवू का? तर तुम्ही बघू शकता सीन हिरडपाडा वॉटरफॉलचा किती खतरनाक आहे. इकडे पण बघू शकता आणि इकडचा जो व्ह्यू बघू शकता एकच नंबर आहे. हिरडपाडा धबधबा हा महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील जव्हार परिसरातील एक सुंदर आणि निसर्गरम्य धबधबा आहे. पावसाळ्यात येथे मोठ्या प्रमाणात पाणी वाहते, त्यामुळे हा धबधबा पर्यटकांसाठी आकर्षकाचे केंद्र आहे. मित्रांनो जव्हार मधील हिरडपाडा वॉटरफॉल एक पर्यटन स्थळ. इथे हा सुद्धा वॉटरफॉल खूप म्हणजे फेमस आहे. आणि याच्या पहिला फेमस म्हणजे आपला दाभोस वॉटरफॉल, पण आता दाभोस वॉटरफॉलला बंदी झालेली आहे म्हणून आम्ही आता आलेलो आहे हिरडपाडा वॉटरफॉलला. पावसाळ्यात धबधबा पूर्ण जोमात असतो. हिरवीगार जंगल, डोंगर आणि स्वच्छ वातावरण. फोटोग्राफी, रील्स आणि व्लॉग शूट साठी उत्तम ठिकाण. शांत वातावरणामुळे निसर्गप्रेमींसाठी खास अनुभव. तेव्हा आम्ही कुठे फिरायला जातो तेव्हा पावसाला दिसतं काय? काय यार पाऊस आहेस काय? काय आहेस तू? एवढं थंड आहे नाही बेस पिऊन देस. आपला दुसरा लोकेशन होता तो म्हणजे सगळ्यांचा आवडतीचा जव्हार मधला सगळ्यात फेवरेट लोकेशन म्हणजे आपला खडखड डॅम. खडखड डॅम हा महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील जव्हार या गावामध्ये प्रसिद्ध असलेला एक धरण आहे. हा धरण जव्हार शहरापासून 5 ते 7 किलोमीटर अंतरावरती आहे आणि पाण्याने भरलेला हा धरण पर्यटकांसाठी खूप प्रसिद्ध आहे. पावसाळा सुरू झाला की खडखड धरणाचं रूप पूर्णपणे बदलून जातं. धुकं, हिरवाई आणि ओव्हरफ्लो होणारं पाणी हा नजारा एकदा तरी अनुभवायला हवा. खडखड डॅम वरची आपली एन्जॉयमेंट होती ती झालेली आहे आणि आता आपण जव्हार मध्ये जाणार आहे. जव्हार मधले जे पर्यटन स्थळ आहेत त्यांना भेट देऊ. पहिला आता जाणार आहे तिथून आपण पहिले तर बघू शिल्पामाळला जाऊ, तिथून मग नंतरला सनसन पॉइंट किंवा हनुमान पॉइंट बघू, कुठे जाता येईल तिकडे जाऊ. मित्रांनो आपण खडखड डॅम वरती जाऊन आलो आणि आता आपला तिसरा लोकेशन असणार आहे तो म्हणजे शिल्पामाळ, जव्हार मधील फेमस. शिल्पामाळ हे ठिकाण जव्हार शहरापासून अवघ्या 2 किलोमीटर अंतरावरती आहे. येथे छत्रपती शिवाजी महाराज सुरत मोहिमेवर जात असताना येथे मुक्काम केला होता. त्यावेळी जव्हार मधील राजे विक्रमशाह मुकणे यांनी महाराजांचे स्वागत केले होते. त्या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ येथे शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्यात आले आहे. जव्हारचा सगळ्यात फेवरेट लोकेशन म्हणजे हनुमान पॉइंट. आता आम्ही तिथे आलोय एक्सप्लोर करण्यासाठी. आता मागे आपण शिल्पामाळला जाऊन आलो, आता इथं आलोय आपल्या आय लव्ह जव्हारला. तर तुम्ही गर्दी आज बघू शकता, भरपूर इथं भरपूर गर्दी आहे आज. आणि इकडे सुद्धा आय लव्ह जव्हारला सुद्धा भरपूरच गर्दी आहे. हनुमान पॉइंट हा पालघर जिल्ह्यातील जव्हार येथील सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक आहे. येथे कात्या मारुती हनुमान मंदिर आहे. या प्राचीन मंदिरामुळे या ठिकाणाला हनुमान पॉइंट हे नाव पडले आहे. म्हणूनच आम्ही सर्व प्रसिद्ध असलेले हनुमान पॉइंट या ठिकाणी आलो आहोत. हे ठिकाण त्याच्या प्राचीन कात्या मारुती मंदिरासाठी 500 फूट खोल देवकोबाचा कडा आहे. तुम्ही सुद्धा कधी जव्हारला आलेत तर या पर्यटन स्थळाला नक्कीच भेट द्या. जव्हार हा ऑलरेडी सुंदर आहेच आहे, पण आता त्याचबरोबर जव्हार मध्ये नवीनच काहीतरी तुम्हाला बघायला भेटणार आहे, ती म्हणजे झिप लाईन. नवीन सुरुवात करणार आहे झिप लाईनची. अजून इथे चालू नाही केलेलं आहे, काम पूर्ण झालेलं पण नाही आहे. इथे फिरायला वगैरे येतात अजून आणि इथे आल्यावर
जर तुम्ही कचरा वगैरे घेऊन येत असाल तर तो कचरा घरी घेऊन जा, नाही तर इथं दांडके घेऊन फिरतात ना ते डायरेक्ट फटके देतात. तर इकडे तुम्ही बघू शकता झिप लाईनीचं काम चालू आहे आणि जर सुरू झालं तर नक्कीच या विजिट करा जव्हारला. जव्हार मध्ये नव्याने सुरू झालेली झिप लाईन ही साहसी पर्यटनाला चालना देण्यासाठी तयार करण्यात आलेली एक आकर्षक ऍक्टिव्हिटी आहे. जव्हार मध्ये पर्यटन वाढवण्यासाठी स्काय वॉक, झिप लाईन आणि इतर साहसी उपक्रम विकसित करण्यात आले आहेत. मित्रांनो, आता येऊन पोहोचलोय आम्ही सगळ्यात लास्ट लोकेशनला, तो म्हणजे मातेरा लोकेशन. जव्हार पासून अवघ्या 7-8 किलोमीटर वरती आहे. तर मित्रांनो, इथला वरचा व्ह्यू आहे ना, संध्याकाळचा व्ह्यू किंवा उन्हाच्या वेळेचा व्ह्यू, संध्याकाळचा व्ह्यू तो आहे ना, तो जबरदस्त इथे पाहायला मिळतो. आणि इथे आता बांधकाम सुद्धा केलेले आहे. पहिले आम्ही आलेलो तेव्हा बांधकाम वगैरे केलेली नव्हती, म्हणजे चांगला असाच बघण्यासारखा होता, पण आता बघण्यासारखा भारी बनवलेला आहे. तर चला आपण आज तिथल्या लोकेशनवरती आलोय, तिथला तुम्हाला एक्सप्लोर करून दाखवतो. इथे पब्लिक सुद्धा भरपूरच आलेले आहेत. माझे मित्र सुद्धा गेलेले आहेत. बाकीचे मित्र गेले, त्यांना कामानिमित्त जायचं होतं तर ते गेले. आणि आता आम्ही जाऊ माथेरावरती. आता आम्ही जस्ट पायथ्याशी आहेत. आता आपण वरती चढू आणि जाऊ, मस्त एन्जॉय करू. मित्रांनो, जव्हार पासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असलेले हे ठिकाण म्हणजे निसर्गाचा एक अद्भुत खजिना आहे. माथेराच्या सगळ्यात वरच्या टोकाला आलो आणि तुम्ही इथून व्ह्यू बघू शकता, जबरदस्त व्ह्यू. इकडे तुम्ही बघू शकता, गाव सुद्धा दिसतोय. एकदम जबरदस्त व्ह्यू आहे. इथून व्ह्यू बघायला गेला तर जबरदस्त. आपला इकडे ड्रोन सुद्धा उडवलेला आहे भाईने. ड्रोन मध्ये सगळं कॅप्चर करण्याचा प्रयत्न करतोय. या उंच डोंगरावर उभं राहिल्यावर समोर दिसणारं हिरवगार जंगल, खोल दऱ्या आणि वाहणारे धबधबे हा नजारा शब्दात सांगणं खरंच कठीण आहे. उंच डोंगरावरून खाली पाहण्याची मजा काही वेगळीच असते. जणू आपण ढगांच्या जवळ उभे आहोत आणि संपूर्ण सह्याद्री आपल्या नजरेसमोर उलगडत आहे. जर तुम्ही जव्हारला फिरायला येणार असाल तर हे ठिकाण अजिबात मिस करू नका, कारण इथे जर तुम्ही आलेत तर या निसर्गाच्या प्रेमात तुम्ही नक्कीच पडाल. मित्रांनो, असा होता आजचा दिवस आमचा. परत भेटू एका नवीन व्हिडिओ मध्ये. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. परत भेटू एका नवीन लोकेशन वरती आणि नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, धन्यवाद.